आळंदी म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वास्तव्याने पावनभूमी। अनेक भाविक आळंदीमध्ये आल्यानंतर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन परत जातात। इथं देऊळवाड्यासोबतच असे कित्येक ठिकाणे आहेत जे माऊलींच्या वास्तव्याने पावन होऊन अजरामर झाले आहेत। त्याच ठिकाणांपैकी आज आपण जाणार आहोत। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई यांचं बालपण ज्या ठिकाणी गेलं त्या सिद्धबेटला आणि पाहणार आहोत माऊलींच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग। त्यात माऊलींच्या पाठीवर भाजलेले मांडे, मुक्ताईने ज्ञानदादासाठी गायलेले ताटीचे अभंग, माऊलींच्या आईवडिलांनी घेतलेले देहांत प्राचित्याचे ठिकाण, आजानबाग आणि बरंच काही। तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक ही माहिती आणखीन 100 लोकांपर्यंत पोहोचवेल। सध्या आपण आहोत आळंदीमध्ये इंद्रायणी माईच्या घाटावरती। इथनं आपण इंद्रायणी माईचे दर्शन घेऊन नंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी मंदिरात जाणार आहोत। मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळी दुकाने आहेत। त्यात फुलांची, संत साहित्यांची, देवदेवतांच्या मूर्तींची, लहान मुलांच्या खेळण्याची, प्रसादाची ही दुकाने पाहत आपण महाद्वाराच्या समोर पोहोचतो। अगोदर आपण देऊळवाड्यात जाऊन दर्शनक्रम पूर्ण करू। मंदिराची पहिली पायरी श्री हैबत बाबाची आहे। या पायरीचे दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश करतो आणि पुढे जाऊन श्री संत एकनाथ महाराज पाराचे दर्शन घेतो। त्यानंतर दर्शन बारीला लागून ज्ञानेश्वर माऊलींचा गजर करत आपले मुख्य समाधी स्थळाचे दर्शन होते। तेथून पुढे समाधी स्थळाच्या पाठीमागे असणाऱ्या मुक्ताई मंदिराचे दर्शन घेतो आणि जातो आळंदी गावाचे दैवत असणाऱ्या सिद्धेश्वराच्या मंदिरात। तेथील दर्शन घेऊन शेजारी असणाऱ्या आजनबागेकडे जातो। माऊली समाधीस्थ होण्या अगोदर त्यांनी त्यांच्या हातातील दंड येथे रोवला। नंतर त्या दंडाला पालवी फुटून त्याचे वृक्षात रूपांतर झाले, तोच हा आजान वृक्ष। अशीच आजान वृक्षाची बाग सिद्धबेटात सुद्धा आहे। कदाचित माऊलींनी जो दंड येथे रोवला तो सिद्धबेटातील असावा। या वृक्षाखाली बसून केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो, म्हणूनच भाविक मोठ्या श्रद्धेने येथे ग्रंथांचे पठण करत असतात। तेथून पुढे मंदिराला वळसा घालत आपण सुवर्ण पिंपळापाशी येतो। या पिंपळाला माऊलींच्या आईने 1,00,000 प्रदक्षिणा घातल्या होत्या। सुवर्ण पिंपळांचे दर्शन करून आपण मंदिराच्या बाहेर पडतो। आपला दर्शनक्रम पूर्ण झालेला आहे आणि आता आपण जातोय सिद्धबेटला। महाद्वारापासून समोरच्या रोडनं आलं की आपण चाकण चौकामध्ये येतो। हा जो रोड आहे तो पुण्याकडनं येतो आणि पुढे जाऊन चाकणला जातो आणि या समोरच्या रोडनं आपण सिद्धबेटकडे जातो। चाकण चौकातून पुढे आलं की समोर ज्ञानेश्वरी मंदिर आहे। ज्ञानेश्वरी मंदिराच्या पुढे गोपाळपूर आहे। गोपाळपुराच्या समोरून जाणाऱ्या रोडनं आपण डायरेक्ट सिद्धबेटात पोहोचतो। आता आपण सिद्धबेटच्या समोर आहोत। येथे माऊलींच्या आयुष्यातील घडलेले काही महत्त्वाचे प्रसंग आणि येथील वास्तू आपण पाहणार आहोत। तर चला। माऊलींचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी 12 वर्षे संन्यासाश्रमात राहून नंतर गुरु आज्ञेने गृहस्थ आश्रमात आले। त्यानंतर त्यांना 4 अपत्ये झाली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई। असं कृत्य करणं धर्मशास्त्रानुसार अपराध मानलं जायचं। याची शिक्षा म्हणून संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं। मुलांना शिक्षणाचा आणि धर्माचा अधिकार नाकारण्यात आला। परंतु संन्यासाश्रम सोडून गृहस्थाश्रमात विठ्ठलपंत आले आणि याची शिक्षा आपल्या निरपराध मुलांना मिळते या यातनेने विठ्ठलपंतांनी धर्मसभेपुढे अनेक प्रायश्चित्त देण्यास मान्य केलं। त्यात चांद्रयान आणि ख्रिश्चरात एका महिनाभरामध्ये फक्त 8 घास अन्न खायचं असतं। महिन्याच्या सुरुवातीला 1 घास, म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीला 1 घास आणि आठवड्याच्या शेवटी 1 घास, असं महिनाभरामध्ये 4 आठवड्यात फक्त 8 घास अन्न। तर चांद्रयानामध्ये प्रतिपदेला 1 घास खाऊन नंतर तिथीप्रमाणे 1-1 घास अन्न वाढवून पौर्णिमेला 15 घास अन्न खायचं आणि कृष्ण पक्षामध्ये 1-1 घास अन्न कमी करून अमावस्येला पूर्ण निरंकार राहायचं। एवढे सर्व प्रायश्चित्त देऊन सुद्धा धर्माच्या ठेकेदारांना समाधान मिळालं नाही। त्यांनी विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त घेण्यास भाग पाडलं। देहांत प्रायश्चित्त म्हणजे काय हे आपण पुढे पाहूच, पण त्याच्या अगोदर समोर एक मंदिर दिसतंय। ते मंदिर नेमकं कशाचं आहे हे आपण पाहू। हे मंदिर श्री राघवदास उर्फ ब्रह्मचारी महाराज यांचं आहे। इथनं आपण जातोय माऊलींच्या आईवडिलांनी ज्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्या ठिकाणी।
देहांत प्रायश्चित्त म्हणजे संपूर्ण देह एखाद्या तीर्थसंगमाला म्हणजेच त्रिवेणी संगमाला, जिथे 3 नद्यांचा संगम असतो अशा ठिकाणाला अर्पित करून जलसमाधी घ्यायची किंवा पांडवासारखं उत्तरेकडे चालत जायचं आणि शेवटी स्वर्गाच्या रस्त्यावरती विलीन व्हायचं. त्यात विठ्ठलपंतांनी संगमाचा पर्याय निवडला. एका काळोख्या रात्री मुले गाढ झोपेत असताना विठ्ठलपंतांनी त्यांच्या पत्नी रुक्मिणीसोबत आपला देह इंद्रिया नदीला समर्पित केला आणि देहांत प्रायश्चित्त घेतले. ते हेच ठिकाण. या ठिकाणाबद्दलची दुसरी आख्यायिका अशी आहे. विठ्ठलपंत त्यांच्या पत्नी रुक्मिणीसोबत सिद्धबेट येथून सूक्ष्म रूपाने प्रयागराजला गेले आणि तेथील संगमावरती देहांत प्रायश्चित्त घेतले. हे 2 मतप्रवाह वेगवेगळे असले तरी यातील खरं काय हे विठ्ठलालाच माहीत. आणि आता आपण इथनं जातोय माऊलींच्या पर्णकुटीकडे, परंतु समोर एक समाधी दिसत आहे, त्या ठिकाणचे आपण दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत. ही समाधी साखरे महाराजांची आहे. यांच्याविषयी आमच्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नाही. जर तुम्हाला काही माहिती असेल ती आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आता आपण इथनं जातोय माऊलींच्या पर्णकुटीकडे. साखरे महाराजांच्या समाधीचे दर्शन करून आता आपण जातोय माऊलींच्या पर्णकुटीकडे. याच ठिकाणी माऊलींनी योगाभ्यास केला, शास्त्राभ्यास केला. माऊलींच्या आयुष्यात घडलेले काही महत्त्वाचे प्रसंग देखील याच ठिकाणी घडले. त्यातीलच एक प्रसंग असा की एकदा निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. त्यांनी त्यांची इच्छा छोट्या मुक्ताईला बोलून दाखवली. मुक्ताईने देखील मोठ्या उत्साहात होकार भरत मांड्यासाठी लागणारे खापर आणण्यासाठी आळंदी गावात निघून गेली. परंतु विसोबापंतांच्या धाकामुळे तिला कुणीही खापर दिले नाही. मोठ्या निराश मनाने मुक्ताई आळंदीतून सिद्धबेटात आले. सिद्धबेटात आल्यानंतर माऊलींनी मुक्ताईला काय झालं विचारल्याच्या नंतर झालेला सर्व प्रकार मुक्ताईने ज्ञानदादाला सांगितला. ज्ञानदादाने देखील मुक्ताईला काळजी न करता मांडे बनवण्याच्या तयारीला लागायला सांगितलं. मांड्यांची तयारी झाल्यानंतर ज्ञानोबा माऊली ओनवे झाले आणि त्यांनी योग सामर्थ्याच्या बळावर त्यांची पाठ गरम केली आणि मुक्ताईला पाठीवरती मांडे भाजायला सांगितले. हा सर्व दिव्य चमत्कार खिडकीतून विसोबापंत पाहत होते. त्यांना या भावंडांच्या दिव्यत्वाची जाणीव झाली आणि या सर्व भावंडांचे जेवण झाल्याच्या नंतर विसोबांनी उष्ट्या ताटातील मांडे प्रसाद म्हणून खाल्ले. विसोबापंतांना खेचरासारखं खाताना पाहून माऊली म्हणाले, अहो विसोबा, हे काय खेचरासारखं खाताय? तेव्हापासूनच विसोबापंतांचं नाव हे विसोबा खेचर पडलं. याच्या अगोदर विसोबापंतांनी या 4ही भावंडांना फार त्रास दिला होता. त्यातीलच एक प्रसंग असा की एकदा माऊली भिक्षा मागण्यासाठी आळंदी गावात गेले. विसोबापंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माऊलींचा फार अपमान केला. कितीही समजूतदार असले तरी प्रत्येकाच्या सहनशीलतेचा बाण कुठेतरी तुटतोच. त्यात माऊलींचं वय देखील कोवळं होतं. दररोजच्या या त्रासाला कंटाळून माऊली आळंदीतून सिद्धबेटात आले आणि त्यांच्या झोपडीत जाऊन झोपडीची ताटी बंद करून घेतली आणि आत एकटेच धुमसत बसले. हा सर्व प्रकार मुक्ताईने पाहिला. मुक्ताईने ज्ञानदादाला ताटी उघडण्यासाठी फार विनवणी केली, परंतु ज्ञानदादा कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. आणि हा सर्व प्रकार पाहून गावातील इतर लोकही इथे जमा झाले आणि शेवटी मुक्ताईने अभंगाच्या माध्यमातून ज्ञानदादाचा राग शांत करण्यास सुरुवात केली. मुक्ताई म्हणते, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संत सुखे व्हावे पाने, शब्दशास्त्र झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणजेच खरा योगी म्हणजे तरी कोण? तर पावन मनाचा पर्वत. योगी म्हणजे सारा विश्वास दुःख सामावून घेणारा सागर. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सल हे सारं एकत्र येऊन ज्यावेळेस विश्वावर कोसळतात तेव्हा जल होऊन त्यांना जो शांत करतो तो खरा योगी. जनाने जरी अपराध केला, अपशब्द वापरले तरी त्याची परतफेड शब्दसुमनानेच करायची. हे लहान असताना तूच आम्हाला शिकवलंस ना रे ज्ञानदादा. असेच एकामागून एक 15 अभंग मुक्ताईने ज्ञानदादासाठी गायले आणि हेच अभंग पुढे ताठीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले. माझ्या मागे जी आहे ती ही झोपडी आहे, ज्या ठिकाणी माऊली आणि त्यांच्या भावंडांचं बालपण गेलं. या ठिकाणचं दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. मंदिरात विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे व शेजारी श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती, श्री ज्ञानेश्वरांची मूर्ती व शिवलिंग आहे. आणि बाजूला या ठिकाणचे महत्त्व सांगणारे माहिती फलक बसवले आहे. या ठिकाणचे दर्शन करून आपण जातो मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या आजानबागेकडे. हा आजान वृक्ष महाराष्ट्रात काहीच ठिकाणी आढळतो. त्यामध्ये आपेगावमधील माऊलींच्या मंदिरात, अंबाजोगाईला आद्यकवी मुकुटराजांच्या मंदिरात, बीडमधील नारायणगडावर आणि साताऱ्यामधील पुशेसावळी या गावात. ही झाली ती ठिकाणे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही ठिकाणे माहिती असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
या झाडाचे रहस्य असे आहे, या झाडाला क्वचितच बहर येतो. त्याला वाटाण्यासारखी फळे येतात, परंतु ते फळ बीज धरत नाही. म्हणूनच त्याचे रोप मुळापासून किंवा कलमापासून तयार होते. असं मानलं जातं, या झाडाखाली बसून केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो. म्हणूनच भाविक मोठ्या श्रद्धेने या झाडाखाली ग्रंथांचे अध्ययन करतात. काही वर्षापूर्वी देखील आम्ही सिद्धबेटामध्ये यायचो, परंतु त्यावेळेस सिद्धबेट हे वाळीत टाकल्यासारखंच होतं. आता कुठेतरी सिद्धबेटात विकास कामे झालेली दिसत आहेत. सिद्धबेट नेमकं काय आहे हे बऱ्याच भाविकांना माहिती नाही. त्यासाठीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण तुमच्यासारखी संप्रदायाचा वारसा जपणारी मंडळी आम्ही आमच्यासोबत जोडण्यात धन्यता मानतो. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी माऊली.